तो मुंबईतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन संपूर्ण मंदिरातील वातावरण भक्तिमय झालंय। ही भजनी मंडळी गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी येऊन भजन गातात। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मुंबईतील वडाळ्याच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तजनांची रेलचाल सुरू असते। रांगेत असलेला प्रत्येक भक्तजनाला कधी एकदा माऊलीचे दर्शन घेतोय आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतोय आणि मागतोय असं होत असतं। तुमच्या भजनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं होतं। दरवर्षी येता की याच वर्षी आलेला आहात, कसा एक्सपिरियन्स? 15 वर्ष झाली आम्ही भजन करतो इकडे। मी तर लहानपणापासून मंदिरामध्ये येतो आणि आता हे आमचं 16वं वर्ष आहे। आम्ही इथे भजन करतो। आपली सेवा असते दरवर्षी इथे याच टायमिंगला याच वेळेला आम्ही लोक असतो दरवर्षी। अगदी तुमच्या मंडळामध्ये लहान मुलं देखील आहेत, त्यामुळे वेगळा उत्साह पाहायला मिळतो। धन्यवाद, कारण की हे सगळे आता पुढच्या आमच्या येणाऱ्या काळातले भाऊ आहेत। आता हेच पुढे भजन मंडळ चालू ठेवणार आहेत। आता आम्ही नंतर कमी होणार हेच चालवणार पुढे। की जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कुठेतरी जोपासली जायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला देखील त्याचा आदर्श घेता यायला पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्ही? माझं असं मत आहे की एक छोटासा लाईन आहे की भजन बिना जीना किस काम का, तू जाने क्या मजा हरी नाम का। तर हेच एवढंच सांगू शकतो मी, याच्या पलीकडे काय सांगू शकत नाही की भजनाशिवाय दुसरा आमचा पूर्ण जीवन भजनामध्ये समर्पित आहे। आम्ही पूर्ण आपलं जीवन भजनासाठी वाहून टाकलंय। लहानांपासून त्या मोठ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे आणि त्यामुळे तिथलं जे वातावरण सतत भक्तिमय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।